हे गोरेगावचे सगळे पाहुणे आहेत आमचे. अबे गोरेगावच्या 100 गाड्या चालल्या, एक क्रिशेटच्या चालल्या, माझ्याच गाडीचा हप्ता नाही भेटला, काय गरीबात द्यायला लागले? मित्र हो, राज्यातल्या गुन्हेगारीवर गृह खात्याचा आणि गृह खात्यावर गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा कसलाही वचक उरलेला नाही. हे तर वाढत्या गुन्हेगारीनं दाखवून दिलेलंच आहे. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे गृह खातं आहे आणि या खात्यावर, या निष्क्रिय खात्यावर सडकून टीका होत असते. अनेक घटनांनंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. ते राजीनामाही देत नसतात आणि गृह विभाग सुधारण्याची काही चिन्हही दिसत नाहीत. वाळू माफियांनी तर राज्यात सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे. वाळू तस्करी थांबवायचं तर सोडाच हो, पण त्यावर थोडंसं नियंत्रण सुद्धा मिळवता आलेलं नाही. का बरं? काही कारणं असतात त्याला. हप्ते देऊन वाळूच्या गाड्या बिनधास्त धावत असल्याच्या चर्चा नेहमी होतात, आरोप होतात. वाळू माफियांची मुजोरी हाताबाहेर गेलेली आहे अशीच मुजोरी दाखवणारी एक घटना हिंगोलीच्या सेनगाव गोरेगाव मार्गावर घडली आहे. उपजिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या समोर एका वाळू माफियानं भर रस्त्यावर अक्षरशः राडा केला, राडा, आणि प्रशासनालाही त्यानं उघडं पाडलं. उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांनी मध्यरात्रीच्या वेळेला वाळू चोरी करणारी ही गाडी पकडली आणि मग ही कारवाई सुरू असताना मद्यधुंद अवस्थेत असलेले 2 वाळू माफिया एका जीप मधून तिथं आले. त्यांनी थेट अधिकाऱ्यांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. भर रस्त्यावर एक वेगळाच राडा सुरू झाला. चोरट्या वाळूची गाडी पकडून सुद्धा या वाळू माफियाकडे अपराधीपणाची काहीही भावना नव्हती. उलट तो हप्ता देतो पण माझी गाडी सोडा असं म्हणत अरेरावी सुद्धा करीत होता. हात जोडूनही पोलिसांसमोर थेट हप्तेखोरीची भाषा तो करत होता. या मार्गावर 100 गाड्या चालतात, ते तुम्हाला हप्ता देतात, माझ्या गाडीचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही म्हणून तुम्ही कारवाई करीत आहात. माझी चूक झाली, मी तुम्हाला लवकरच हप्ता देतो पण माझी गाडी सोडा असं तो सतत म्हणत राहिला. हे सगळं घडत असताना पोलीस मात्र अत्यंत मवाळ भूमिकेमध्ये दिसत आहेत. पोलीस त्या वाळू माफियाला चक्क दादा, भाऊ, अध्यक्ष अशा हाका मारताना आणि राडा करू नका म्हणून विनवण्या करताना दिसले. इथं जे काही घडत होतं ना त्याचा हा व्हिडिओ बघा मित्रांनो. साहेब तुम्हाला विनंती करतो, मला न्यायचा संबंध नाही, माझी गाडी इथं आहे, मला इथं बोलवा, तुमचं झालं. 100 गाड्या इथून रोज जातात, त्याही लोक बरोबर आहे. पण माझ्या गाडीचा हप्ता भेटला ना म्हणून तुम्ही द्यायला लागले. माझ्या गाडीचा हप्ता भेटला ना म्हणून मला द्यायला लागले. बरोबर आहे. हे गोरेगावचे सगळे पाहुणे आहेत आमचे. अबे गोरेगावच्या 100 गाड्या चालल्या, एक क्रिशेटच्या चालल्या, माझ्याच गाडीचा हप्ता नाही भेटला, काय गरीबात द्यायला लागले? आणि मला न्यायची आहे. वा बस गाडीमध्ये साहेब, मला तुम्ही घसून नेऊ शकता, मला मारून नेऊ शकता, पण मी पद्धतीने येत नाही. नाही करा ना, कारवाई करा, काय करायचं करा, काय विषय नाही. पण मी चुकीचा नाहीये आणि मी चुकीचा वागत नाही. भरपूर आणि मला वाळू घेऊन चाललं तर मला कोणी अडवत नाही. हे आपली नवीन आले काय त्याचा विचार नका करू. साहेब मला तुमच्या बाहेर माझ्या पेपर ओके, पेपर राखून द्या. पेपर तुमचा नंबर आहे, माझा पेपर सगळं ओके. राहील ते सर नाही माझी नवी गाडी मला त्रास देऊ नका. पण हेच नाही ते बघ, 100 गाड्या चालायला इथून. हा मग तुम्हाला विनंती करू, मी विनंती करतो. मग मला काही तुम्ही गाडीमध्ये मला कशासाठी बघायचं? मी कोणाला मारलं, कोणाला काही वाईट बोललो? वाळू चोरीचे तर मी नाही वाईट, गाडी लावू शकता गाडी ना. हो पण मला बसवायला संबंध नाही. गाडी
अरे मध्ये काय गाडी आहे ए काय व्हिडिओ घे हा व्हिडिओ पण बसा मेजरला बोलवा इकडे. नाही बरोबर ना मला मारून बसवा तुम्ही काही विषय नाही. मी प्रेमान नाही करत. नाही नाही मी तुम्हाला अजून विनंती करतो माझी गाडी आहे बरोबर आहे माझी रॉयल्टी आहे सगळं आहे यायला हप्ता भेटल्यामुळे मला त्रास देऊन राहिले हे 100% यायला माहित आहे बरोबर आहे पण या वाईट चुकीचं काही माझं नाहीये 100 गाड्या इथून रोज चालू येतात आणि मीच वाईट नाहीये बस 100 गाड्या चालू इथून 100 गाड्या आणि मी चुकीचं नाही साहेब ते साहेब मला त्रास देते मला न्यायाचा संबंध नाहीये बस पाटील माणूस आहे मी काय बाबा मला काय वाईट नाहीये नाही बोलवा ना मी पाटील माणूस आहे बरोबर आहे माझ्या दादागिरी तुमची राजकारणी भाषा चालू नका मी विनंती करतोय माझ्या गाडीला रॉयल्टी आहे माझ्या गाडीचा हप्ता भेटल्यामुळे मला त्रास देऊ नका बस तुम्हाला विनंती करायला लागलो मी माझी गाडी आहे बघा चोरट्या वाळूचं वाहन उपजिल्हाधिकाऱ्यांनी पकडलेलं आहे वाळू माफिया पोलिसांसमोर हप्त्यांची भाषा करीत आहे एरवी सामान्य माणसापुढे मर्दुमकी गाजवणारे पोलीस मात्र इथं किती नम्र किती विनयशील दिसून येतात बघा वाळू माफियाचा आवाज मोठा आणि पोलीस मात्र अत्यंत नम्र अत्यंत विनयशील आम्ही हप्ते घेत नाही तू कोणाला हप्ते देण्याची भाषा करतो एवढं सुद्धा त्याला कोणी विचारू शकत नाही का हे सगळं चित्र काय सांगतं मित्रांनो तुम्हीच सांगा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार